तुम्ही पक्ष चालवता का गोट्या खेळता? अरे तुम्ही पक्षाची कागदपत्र सांभाळू शकत नाही. आमदार कधी सांभाळणार? खासदार कधी सांभाळणार? पक्षाला भगदाड पडलं तरी तुम्हाला माहित नव्हतं. त्यांच्या सगळ्या हालचाली, चर्चा, बोलाचाली, सेटलमेंट सगळ्या सुरू होत्या. तरी तुम्हाला कल्पना नव्हती. आणि आता पक्ष फुटलाय, दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बांधलाय आणि आता रडताय डॉक्युमेंट त्या ठिकाणी गहाळ झाले म्हणून. होय, मी चर्चा करतोय जो महाराष्ट्रातला पक्ष फुटलाय, जो महाराष्ट्रामध्ये मातब्बर होता, जो महाराष्ट्रामध्ये सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात असल्यासारखी पक्षाची बांधणी, निर्मिती, कार्यकर्त्यांचा उत्साह, नेत्यांचा सरंजामपणा सगळं महाराष्ट्रानं पाहिलंय. तो महान नेत्याचा, मोठ्या नेत्याचा पक्ष फुटला आणि आता कागदपत्र पण चोरीला गेली. मी चर्चा करतोय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल. कारण कोणीतरी चर्चा करतंय. सगळ्या माध्यमांवर चर्चा सध्या जोर धरून आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय पक्ष फुटल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पक्षाची जी महत्वाची कागदपत्र आहेत ती गहाळ झाली. पण ती गहाळ कुणामुळे झाली? त्या माणसाचं नाव सांगायला विसरले. त्या माणसानी का त्या ठिकाणी गद्दारी केली, का बंडखोरी केली, का पक्ष फोडला, त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खास करून जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडली गेली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ताकदीनं फोडली गेली. महाराष्ट्रामध्ये 40 आमदार एका झटक्यात उद्धव ठाकरेंपासून त्या ठिकाणी विभक्त करण्यात आले आणि जी विरोधी पक्षात असणारी भाजप ही सत्तेत येऊन बसली. तेवढं करण्यासाठी जे काही राजकीय कुभांड रचण्यात आलं ती गोष्ट काय साधी नाही. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झाली आणि देशभर त्या ठिकाणी जल्लोषात वातावरण त्या ठिकाणी भारतामध्ये सुरू होतं. त्याच वेळी रामाचा प्रकोप झाला असं म्हणायला हरकत नाही आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस इश्यू केली. जी शिवसेना फुटली गेली, भगदाड पाडलं, ती कशी फुटली, तुम्ही त्या ठिकाणी जे काय असेल तुमचं म्हणणं सुप्रीम कोर्टाकडे मांडावं लागेल. हा वाद सुरूच आहे. पक्ष फोडलेल्या लोकांना माहितीच आहे. फक्त संदर्भ सहित स्पष्टीकरण देण्यासाठी मी शिवसेनेचा आधार घेतला आणि शिवसेनेची जी पक्षफुटीची, आमदार फुटीची, खासदार फुटीची जी काही कागदपत्रीय संकल्पना होती ती ताकदीनं फुटलेल्या आमदारांनी अर्थात शिंदे साहेबांनी निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा विधिमंडळाचं सभागृह असेल सगळीकडे ज्या पद्धतीनं मांडली. पक्ष चिन्ह हे शिंदे साहेबांचं झालं. ते तर रक्ताचे ठाकरेंचे वारसदार सुद्धा नाहीत, ते पक्षांचे कार्यकर्ते आहेत. वारसा हक्काने सुद्धा त्यांना पक्ष मिळालेला नाही. पण आमदारांच्या, खासदारांच्या सपोर्टमुळे, जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कदाचित त्या ठिकाणी मंजुरी होकारीमुळे त्यांना आयोगाला सुद्धा ते मान्य करावं लागलं आणि पक्ष दिला. बाकी तो वाद माननीय सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. निकालाची अपेक्षा करू. निर्णय काय लागेल हे विचारू नका. आता त्या नोटिसा येईपर्यंत 22 जानेवारीची 23 जानेवारी झाली. आज एक प्रकोप दुसरा झाला. जितेंद्र आव्हाड साहेब माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं पक्ष फुटल्यानंतर बघा, घर का भेदी लंकाट आहे. शेवटी लंका आणि घर का भेदी 2 महत्वाची उदाहरणं आहेत. अर्थात त्या उदाहरणातली शब्द आहेत. आव्हाडांनी सांगितलं की पक्ष फुटल्यानंतर अजित पवार सुद्धा जसे शिंदे साहेब आमदार फोडून बाहेर पडले तसेच त्याच पद्धतीनं अजित पवार साहेब सुद्धा भाजप सोबत गेले. त्यांनी सुद्धा पक्ष फोडला. त्यांनी सुद्धा जी प्रक्रिया शिवसेनेसोबत झाली तीच राष्ट्रवादी सोबत झाली आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये, या सगळ्या षडयंत्रामध्ये अजून एक गोष्ट घडली गेली. ती गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली
आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांना अजितदादांनी जो काही जोर का झटका दिला, त्यांच्याही ते 40च्या जवळपास आमदार त्या ठिकाणी गायब आहेत आणि खासदार सुद्धा, कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा. आता त्यांनी एक स्टेप अजून पुढची गेली. पवार साहेबांच्या पक्षाच्या कार्यालयामधून जिथं ही सगळी डॉक्युमेंट्स होती तीच गायब झाली म्हणे. तुम्हाला पक्ष वाचवता आला नाही, तुम्हाला आमदार वाचवता आला नाही, तुम्हाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाचवता आले नाही. आता तर त्याच्या पुढचं शिगेवर गेलं. आता तर कागदपत्रच पक्षाचे गायब झाले. याचा अर्थ काय? कोण चोर आहे? कोण चोरी करतंय? कोण आहे ह्या सगळ्या चोरीच्या पाठीमागचा मास्टर माइंड? घर का बेदी लंका ढाई का होतंय? कोणी केली पक्षासोबत गद्दारी, नेत्यासोबत गद्दारी, स्वतःसोबत? कोण आहे पक्षातला चोर, डॉक्युमेंट चोरणारा? बरं, हे सगळं पक्ष फुटल्यानंतर झालंय. म्हणजे जे पहिलेच फुटून गेलेत ते आता हजर नाहीत, ते सोबत पण नाहीत आणि ते कुठं जातेत पण नाहीत. मग ही सगळी माणसं कुठे आहेत? ही सगळी माणसं कोणाच्या इशाऱ्यांवर काम करतात? ही सगळी माणसं कोणाच्या आदेशाने काम करतात? याचा जर शोध घ्यायचा म्हणलं, याचा जर पुरावे शोधायचे म्हणले तर त्याचे पुरावे कुणाच्या दप्तरी सापडतील हा संशोधनाचा विषय. पण पवार साहेब आणि तुमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते ते जर कागदपत्र सांभाळू शकत नसतील किंवा तेच तुमच्याशी गद्दारी करत असतील, आव्हाड साहेब, जर तुमचे लोकच तुमच्या सोबत नसतील, फक्त आत्मपरीक्षण करा. काहीतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. बरे, चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्ही शोधा. कारण शोधणं हे तुमचं काम आहे. शोधा म्हणजे सापडेल असं म्हणलं जातं. पण हे सगळं शोधण्यासाठी, हे सगळं तपासण्यासाठी, हे सगळं बारकाईनं पाहण्यासाठी हे कोणाला शोधायला आणणार? आता काय पोलीस तपास करणार का? राष्ट्रवादीचे कागदपत्र त्या ठिकाणी चोरीला गेले, गहाळ झाले, आता सीआयडी चौकशी करणार का? पण हे सगळं तपासण्यासाठी कोण ह्या सगळ्या पद्धतीचा घात करतंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्राला ऐकावं ते नवलच आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत ऐकलं आमदार पळून गेले, महाराष्ट्राने आजपर्यंत ऐकलं खासदार पळून गेले, महाराष्ट्राने आजपर्यंत ऐकलं पक्ष फोडला गेला, महाराष्ट्राने आजपर्यंत सगळ्या गोष्टी ऐकल्या. आता महाराष्ट्राने हे पण ऐकायचं. त्या ठिकाणी कवी पडलं होतं, कागदपत्र सुद्धा आता पळून गेले. फार डेंजर गोष्ट आहे. महाराष्ट्राने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.